मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे बंटी, बबली आणि चेटकीन. एका छोट्याशा गोंडस गावात डोंगराच्या कुशीत राहायचे दोन मित्र. त्यांचं वय 8 वर्ष. बंटी आणि बबली. बंटी हुशार आणि खेळकर मुलगा, तर बबली धीट आणि तितकीच हुशार मुलगी. दोघेही खूप जवळचे मित्र, नेहमी साहसाच्या शोधात असायचे. एके दिवशी गावात अजब प्रकार घडायला लागले. शेळ्या, कोंबड्या, गाय असे गावातले सगळे प्राणी एका मागोमाग गायब व्हायला लागले. झाडं सुकू लागली, पक्षी गायब झाले आणि जंगलाच्या दिशेने एक धोक्याचा भयानक पडदा निर्माण झाला. गावातल्या म्हाताऱ्यांनी कुजबूज सुरू केली. चेटकीन परत आली आहे. ही एक लालची आणि धूर्त जादूगरीण होती, जी प्राण्यांना जादूच्या पिंजऱ्यात अडकून त्यांचे आवाज आणि सौंदर्य चोरत असे. पण जेव्हा बबलीची लाडकी शेळी गुलाबो गायब झाली, तेव्हा बंटी आणि बबलीने ठरवलं, बस आता. त्यांनी आपली गोफणी, एक कंदील आणि लाडूंची पिशवी घेतली. त्यांनी जंगलात प्रवेश केला. प्राण्यांचे ठसे, विचित्र गाणी त्यांना जंगलात एका चमकणाऱ्या झाडाच्या झोपडीमध्ये घेऊन गेले. आणि तिथे होती चेटकीन. लांब केस, हिरव्या डोळ्यांची, कधी कधी ते लालही होत, आणि एक भीषण हास्य. पण तिने त्यांना लगेच काही केलं नाही. तिला खेळ आवडत होते. ती म्हणाली, अय 3 कोडी, सगळीच्या सगळी सोडवलीत तर सगळे प्राणी मोकळे करेन आणि त्यांना तुमच्या घरी परत सोडेन. एक जरी चुकलं तर इथून कधीच बाहेर जाता येणार नाही, हे लक्षात ठेवा. पुढे ती म्हणाली, ही 3 कोडी आहेत, एकापेक्षा एक कठीण. लक्षात ठेवा, उत्तर सापडलं नाही की तुमचं आयुष्य माझ्या पिंजऱ्यात. आणि ती पहिलं कोडं सांगू लागली. ती म्हणाली, झाडावर उगवतो पण फळ नसतो, सावली देतो पण झाड नसतो. सांगा बघू मी कोण? बंटी आणि बबली विचारात पडले. झाड आहे पण झाड नाही? बबलीला जंगलात पाण्यामध्ये झाडाचं प्रतिबिंब दिसलं. ती लगेचच म्हणाली, आरसा? पण बंटी म्हणाला, नाही, तो आरसा सावली देत नाही. तो थोडा थांबला, मग हसून म्हणाला, छत्री. यस, ती झाडासारखी दिसते, सावलीही देते, पण फळ नाही, ती झाडही नाही. चेटकीन थोडीशी चिडली, पण तिने पुस्तकातलं दुसरं कोडं वाचलं. ते कोडं असं होतं, मला पाहू शकत नाही, धरू शकत नाही, पण मी तुझ्यासोबत असतो. वाऱ्यासारखा नाही, पण स्पर्श करतो. सांग बघू मी कोण? बबलीने डोळे मिटले. वाऱ्यासारखा नाही, पण स्पर्श करतो? सावली? बंटी म्हणाला, सावली दिसते ग, पण हिला धरता येत नाही. दोघे विचार करत होते. इतक्यात बंटीला जोरात शिंक आली आणि त्याच्या हाताने एक जुनी बाटली फुटली आणि त्यातून धूर निघाला, ज्यावर श्वास असा शब्द चमकला. बबली ओरडली, श्वास म्हणजे श्वासोश्वास. तो दिसत नाही, धरता येत नाही, पण आपल्या सोबत असतो. आता मात्र चेटकीन वैतागली, पण नियमानुसार तिला काहीच करता येत नव्हतं. तिला शेवटचं कोडं सांगणं भाग होतं आणि तिनं ते सांगितलं. तिसरं कोडं होतं, माझं हसू वाचतं पण उडतंही, पण मी पक्षी नाही. मी खेळाचं साधन आहे, पण मी खेळत नाही. सांगा बघू मी कोण? बंटी आणि बबली दोघंही गोंधळले. हे खूप गोंधळात टाकणारं होतं. बबली म्हणाली, हसणं वाजतं? मी तर कधी हसणं वाजताना ऐकलं नाही. म्हणजे काहीतरी आवाज करणार, उडतं पण पक्षी नाही. बंटीने त्याच्या पिशवीकडे पाहिलं. त्याच्या पिशवीतून एक पतंग डोकावत होता. बंटी बोलला, पतंग? तो उडतो, आवाज करतो, आपण त्याला खेळात वापरतो, पण तो स्वतः खेळत नाही. बबलीने आनंदाने उडी मारली, हो, पतंग. चेटकीन आता थरथर कापू लागली.
तिची सगळी कोडी या दोघांनी सोडवली होती. तिचं जादुई पुस्तक आता काळं पडायला लागलं आणि त्या क्षणी जादुई पुस्तकातून वीज चमकली आणि ते जळालं. त्या क्षणी सगळे पिंजरे आपोआप उघडले. सर्व प्राणी बाहेर पडले. बबलीने चेटकिनीवर एक लाडू फेकला. त्याच वेळी बंटीने गोपनीने तिचं रत्न फोडलं. चेटकीन जोरात ओरडली, आ! आणि ती धुक्यात विरघळून गेली. जंगलातल्या झाडांना पालवी फुटली, फुलं फुलली, प्राणी परत आले आणि गावात आनंदाचं वादळ उठलं. बबलीची गुलाबो शेळी तीही परत आली. गावकरी खुश झाले. त्यांनी अक्षरशः बंटी आणि बबलीला डोक्यावर घेतलं आणि नाचू लागले. त्या दिवशीपासून गावातल्या सगळ्या मुलांनी ठरवलं, धाडस आणि मैत्री ही खरी जादू असते. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट? आवडली ना? जर गोष्ट खरंच आवडली असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, गोष्ट शेअरही करा, म्हणजे आम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला छान छान गोष्टी सांगायला येऊ. चला, भेटूयात आता पुढच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. बाय बाय.